सांगता का सुवार्ता कोणाला सांगा बरोबर? तुम्ही लोकांना येशू विषय सांगता का? त्याला म्हणतात व्यापार करणं. ही सेवा त्या काळच्या लोकांना, त्याच्या शिष्यांना देवानं दिली आणि आज देखील तुम्हाला आणि मला देखील प्रभू येशू ख्रिस्ताने ही सेवा कार्य दिलेली आहे. येशू मसीह की म्हणा सगळेजण, येशू मसीह की. बघा आता शेतामध्ये या ठिकाणी पीक लावलेलं आहे, तुमच्या आणि माझ्या डोळ्याच्या समोर येतं आहे का नाही? काय उद्देश हा गहू लावण्याचा? गहू किती पेरले असेल? या पट्ट्यामध्ये गहू किती पेरला असेल साधारणपणे? अंदाज लावा चला थोडं. बोला काहीतरी अंदाज, थोडं थोडं बोला. 2 पायल्या 5 पायल्या पेरला असेल, बरोबर आहे? 5 पायल्याचं बीज या शेतामध्ये पेरलेलं आहे. आणि आता मला सांगा, गहू आता मोठा झालेला आहे, या 5 पायल्याचं पीक किती तुम्ही आणि मी पाहणार किती पोते भर कळतं? समज में आ रहा है का? आत्मिक जीवनामध्ये हे सूत्र परमेश्वराने तुम्हाला आणि मला शिकवलेलं आहे. हे जग हे शेतीची उपमा जगाला देवाने दिलेली आहे आणि विश्वासणाऱ्या लोकांमध्ये देवाने देणग्या टाकलेल्या आहेत. हालेलुया. आणि तो आपल्या लोकांना म्हटला की तुम्हाला या सर्व शेतीमध्ये काम करायचं आहे. तुम्ही किती पीक कमावता इकडे आता पोते आहेत, तुम्ही आत्मिक असताना जगातल्या लोकांना किती जाऊन सुवार्ता सांगता आणि किती पीक म्हणजे किती लोक प्रभूच्या राज्यामध्ये आणतात हे प्रभू आज पाहणार आहे. ज्यावेळेस दुसऱ्या आगमनामध्ये येईल तेव्हा आम्ही किती लोकांना सुवार्ता सांगतो, किती लोकांना देवाचं वचन सांगतो आणि किती आज आम्ही प्रभूच्या राज्यामध्ये पीक काढतो आहे ना. गहू काढल्यानंतर आहे ना त्याचे काम, कष्ट, मेहनत सगळ्या गोष्टी तुम्ही पहा त्याच्यामध्ये. आणि मग शेवटी फायनलला तो पीक काढतो ते शेतामधून बाहेर, किती पोते भरते आणि मग तो हिसाब लावतो, मी एवढं पेरलं आणि एवढं उगवलं. माझं एकच पोतं पेरलं किंवा अर्ध पोतं पेरलं, पण 10 पोते त्या ठिकाणी मला झालेले आहे, 20 पोते मला झालेले आहे. त्याने पेरलंय आणि त्याने ते काढलंय पीक. विश्वासणाऱ्या लोकांना तुम्ही आणि मी या जगामध्ये आत्मिक जीवनामध्ये जगामध्ये जाऊन आणि जगातल्या लोकांमध्ये जाऊन किती ख्रिस्तासाठी, ख्रिस्ताच्या वचनाची पेरणी लोकांमध्ये जाऊन करत आहे, वचनाची किंवा सुवार्तेची. हे फार महत्वाचं आहे. एक दिवस तुम्हाला